हॅलो गाईज, तर मी आज चाललेली आहे हेअर मॉडेल म्हणून. तर मी ग्लोबल साठी मला हेअर मॉडेल म्हणून बोलवलेलं आहे. तर मी आज तिथे चाललेली आहे. तर मी हा आउटफिट वेअर केलेला आहे आणि मी आता तिथे जाऊन पुढचा ब्लॉग तुम्हाला दाखवेन. माझा फुल ब्लॉग स्टार्ट टू एंड फुल ब्लॉग बघा आणि चॅनल. गाईज, मी आता पोहोचलेली आहे. आता मी लिफ्टमध्ये आहे. आता मी लवकरच तिथं पोहोचेल. तर मी पुढचं शूट तुम्हाला दाखवेल. माझ्यासोबत कनेक्ट राहा. तर इथे पोहोचल्यानंतर त्यांनी हे मस्त हातात दिलं आणि त्यातून मला एक कलर सिलेक्ट करायला सांगितला. त्यातला मी एक कलर सिलेक्ट केला आणि मी त्या मॅमला सांगितलं. त्याच्यानंतर त्यांनी मला या चेअरवरती बसवलं ॲज हेअर वॉश करण्यासाठी. सो इथं त्यांनी मला खूप छान अशा पाण्याने म्हणजे थंड पाण्याने हेअर वॉश केलं. इथे मला खूप भेटलं आणि थोडीशी हेडनेस पण दिली. त्याच्यानंतर मी ना टॉवेलनी पूर्ण हेअर्सला कवर करून घेतलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ड्रायरनी माझे पूर्ण केस जे ओले होते ते कोरडे करून घेतले. तुम्ही इथं बघू शकता. आणि त्या मॅमना खूप छान ट्रीट करत होत्या आणि हा माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता की मी पहिल्यांदाच आले होते ॲज अ मॉडेल. मला काही माहिती नव्हतं पण मी तरीही आले होते आणि त्यांना माझे केस खूप आवडले. त्यांनी माझ्या केसांच्या कलर्सनुसार मला त्यांनी कलर सजेशन दिलं, जे की माझ्या हेअर्सवरती खूप छान प्रकारे मॅच झालं. आणि त्यांनी इथं माझ्या केसांना ड्राय पण करून घेतलं आणि मला खूप छान वाटलं मला तिथं गेल्यानंतर. आणि त्याच्यानंतर हेअर ड्राय झाल्यानंतर त्यांनी असे पार्टिशन्स करून घेतले. त्यांनी जो शॅम्पू यूज केला होता त्यानं केस माझे लिटरली असे स्मूथ स्ट्रेटनिंग केल्यासारखे एकदम स्मूथ हेअर झाले होते. पार्टिशन करून घेतलं त्यांनी आणि नंतर हा कलर दाखवला. तो जितका रेड दिसतोय ना तितका तो रेड नाही आहे ॲक्च्युली. तो खूप छान कलर आला आहे. मी लास्टमध्ये तुम्हाला दाखवेल. त्याच्यासाठी माझा व्हिडिओ हा एंडपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला फायनल लुक बघता येईल. आणि तुम्हाला जर हे हायलाईट्स करायचे असतील तर तुम्हाला सजेशन पण भेटेल. आणि नंतर त्यांनी इथं तो फॉईल पेपर घेऊन माझ्या हेअर्सला पार्टिशन केलेलं. तसं त्यांनी कलर त्यांचा जो प्रॉडक्ट होता तो अप्लाय करून 35 मिनिट्स माझ्या हेअरवरती ठेवला आणि त्याच्यानंतर पुन्हा हेअर वॉश करून घेतलं. पुन्हा तोच शॅम्पू यूज करून खूप छान प्रकारे त्यांनी हेअर वॉश करून घेतला आणि पुन्हा मी टॉवेलने ते केस कवर करून घेतले. केस कवर झाल्यानंतर त्यांनी पुन्हा माझ्या हेअर्सवरती ड्रायरची मशीन लावून माझे पूर्ण केस कोरडे करून घेतले. आणि इथे तुम्ही माझा फायनल रिझल्ट बघू शकता. इतका ऑसम आलेला आहे. तुम्हाला आवडला की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला हायलाईट्स करायला किंवा ग्लोबल करायला आवडतं का नाही हे पण मला नक्की सांगा. आणि हो, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमचा एक सपोर्ट आमची खूप हेल्प करतो. त्याच्यानंतर आम्ही जेव्हा माझे हेअर्स ड्राय वगैरे झाले, फायनल रिझल्ट आला, त्याच्यानंतर मी खूप फोटोज वगैरे काढले. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. असाच सपोर्ट करत